आमदारांचा इथे आम्ही अभिनंदन केलं, त्यांचा सत्कार केलं आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी एकमतानं आमचे नेते अजितदादा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते म्हणून केली आणि यापुढे जे काही वाटचाल करायची असेल, वाटाघाटी करायची असेल तिन्ही पक्षांमध्ये, त्यासाठी अजितदादा यांना सर्वांनी अधिकार दिला की आपण जे चर्चा कराल, जे निर्णय कराल ते आम्हा सगळ्यांना मान्य होईल. आज 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 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नवनिर्वाचित विधायकों की बैठक हुई. हमने उनका स्वागत किया, सम्मान किया, सत्कार किया और साथ साथ में हमने हमारे पार्लियामेंट्री लेजिस्लेटिव पार्टी जो एनसीपी की है उसके नेता के पद पर अजीत पवार साहब का वहाँ पर चयन किया. सभी ने स्वागत किया इस बात का और साथ साथ में अजीत पवार साहब को ये अधिकार दिया कि आगे की जो भी बातचीत है उसमें आप पार्टी के हिसाब से योग्य निर्णय लीजिए. सरकार में शामिल होने का भी निर्णय आपको अधिकार दिया गया है और बाकी की जो भी बातचीत होती है, नेचुरली हम लोगों का एक अलायंस है, तो अलायंस में तीनों पार्टियों के बीच में जो चर्चा होगी उसमें जो भी अधिकार उनको दिया गया है उस हिसाब से वो निर्णय. मुख्यमंत्री की शपथ, ये कार्यक्रम अभी मुझे कोई ठोस कार्यक्रम मालूम नहीं है क्योंकि इस बारे में तीनों पार्टी को बैठ के बात करना होगा. मुझे लगता है कि इलेक्शन कमीशन का जो नई असेंबली के फॉर्मेशन का जो नोटिफिकेशन होगा कि ये एमएलए चुनकर आए हैं, उसके बाद उसका जो नोटिफिकेशन निकलेगा उसके बाद ही ये प्रक्रिया जो सरकार बनाने की है वो शुरू होगी. राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का मुख्यमंत्री म्हणून? कोणाला? देवेंद्र फडणवीसांच्या नावाला. आम्ही कोणाच्या नावाची चर्चा अजूनपर्यंत केली नाही. आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळे जोपर्यंत तिन्ही पक्षांच्या मध्ये चर्चा आणि समन्वय घडून आणल्यानंतरच आम्ही आमच्या मुख्यमंत्रीच्या नावाच्या बद्दल काही पण तुम्हाला सांगू शकतो. तोपर्यंत आज आमची व्यवस्था जी आहे, नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत ती व्यवस्था आमची आज अजून कायम आहे. 26 तारखेला कालावधी पूर्ण होतोय. 26 तारखेला कालावधी पूर्ण होतोय. आता कालावधी 26ला पूर्ण होत आहे की टेक्निकल काही गोष्ट आहे, एक्झॅक्टली नेमका अजून ते मला क्लिअर नाही आहे. आम्ही चर्चा केली. काही लोकांचं म्हणणं आहे की 26 तारखेलाच ही शपथ झाली पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे की एकदा असेंब्लीचं फॉर्मेशन झालं, कारण 2004मध्ये मला चांगलं आठवण आहे की मी स्वतः त्यावेळीस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जे काही एक अंतर पडला होता, त्यावेळीस काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले होते, आमचे 71 निवडून आले होते आणि मुख्यमंत्रीच्या पदासाठी जवळपास 3 ते 4 आठवडे आम्ही लोक चर्चाच करत राहिलो. शेवटी नंतर निर्णय झाला विलासरावला करायचा आणि बाकी आम्ही काही अधिक मंत्रिपद घ्यायचं. पण तो विषय 2004च्या म्हणजे निवडणूक झाल्याच्या जवळपास 3 ते 4 आठवड्यापर्यंत तो घोळ कायम राहिला होता. यावेळी काय घोळ नाही आहे, फक्त टेक्निकल गोष्ट मी सांगतो की 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवसाचा विषय भौतिक नडणार नाही. इसके अलावा एकनाथ शिंदे के मुख्यमंत्री के तौर पे एकनाथ शिंदे का चेहरा था, तो आगे भी वो होने चाहिए, अभी से प्रोजेक्शन होने लगा है. देखिए तीनों पार्टी के नेताओं में योग्यता है. तीनों पार्टीज ने अपनी अपनी ताकत के हिसाब से काम किया. सीट डिस्ट्रीब्यूशन में भी सब लोगों ने समन्वय अच्छा दिखाने की कोशिश की. 2-4 जगह छोड़कर बाकी पूरे महाराष्ट्र में सभी पार्टीज ने एक दूसरे को अच्छे तरह से सपोर्ट किया. अब आज जब सवाल आता है मुख्यमंत्री के चयन का, ये हर पार्टी के इच्छा हो सकती है कि मुझे ये नेतृत्व करने का मौका मिले, लेकिन जो भी कुछ होगा ये चर्चा के बाद ही होगा और आज तक इस बारे में किसी भी प्रकार की चर्चा तीनों पार्टी में नहीं हुई. 26 तारीख का टेक्निकल रीजन है, 26 तारीख का टेक्निकल रीज़न है या नहीं ये अभी तक कोई स्पष्ट नहीं है, क्योंकि 2004 में जब
एनसीपी के 71 एमएलए चुनकर आए थे और कांग्रेस के 69 एमएलए चुनकर आए थे। तो मुख्यमंत्री पद हमको एनसीपी को मिलना चाहिए। इस बात को लेकर करीब 3 से 4 हफ्ते तक ये आपस में ये निर्णय नहीं हो पाया था और इसलिए असेंबली का फॉर्मेशन, एक बार चुनाव हो गया, एमएलए इलेक्ट हो गए, इलेक्शन कमीशन का जो भी नोटिफिकेशन और साथ साथ में शायद राष्ट्रपति या गवर्नर का जो भी नोटिफिकेशन होता है, उसका मतलब असेंबली का फॉर्मेशन हो चुका है। तो क्या उसी तरह का फॉर्मूला इस बार भी होगा? थैंक यू सर। थैंक यू सर। आपण बघितलं, प्रतिक्रिया होती प्रफुल्ल पटेल यांची। आमचा अजून मुख्यमंत्री पदासंदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाही, त्या संदर्भातली चर्चा तिन्ही पक्षांची झालेली नाही, त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असं ते म्हणाले। आणि आता पुढच्या एका मोठ्या बातमीकडे वळूया। भाजप महायुतीला सत्ता स्थापनेची घाई नाही अशी माहिती समोर येते। पुढील 2-3 दिवसांमध्ये सरकार स्थापन होण्याची शक्यता कमी आहे असं समोर येत आहे। मुख्यमंत्री पदावर भाजपचा एक हाती दावा, तर मंत्रिमंडळात कोण कोण असणार यावरही बैठक सत्र सुरूच राहणार। भाजपमधल्या वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते आहे। मोठी बातमी आहे, भाजपचा मुख्यमंत्री पदावर एक हाती दावा आहे आणि मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असणार यावरही बैठक सत्र सुरू आहे। भाजपतल्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झुरी यांच्याशी बोलूया। राहुल, महाराष्ट्रभर फिरून आलास आणि आता महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालंय, त्यानंतर असं वाटलं होतं की उद्या परवाच लगेच शपथविधीचा सोहळा होईल, तशी बातमी पण आली होती। काय अपडेट मिळतंय? पण ज्या पद्धतीनं 2 दिवसात हे सरकार ज्या पद्धतीनं एक हाती आलेलं आहे, खरं तर आधी हा पोल सुरू होता आणि त्यानंतर परत थेटपणे एक हाती सरकार जे आलेलं आहे। आता मात्र सरकार जरी आलं असलं तरी सत्ता स्थापनेची कोणतीही घाई भाजप महायुतीकडून ही दिसत नाहीये। एकंदरीत बघितलं तर भेटीगाठी, चर्चासत्र आणि शुभेच्छांचा वर्षाव हा जरी सुरू असला, काही वेळापूर्वीच सागर या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला धनंजय मुंडे, संजय बनसोड म्हणजेच महायुती आणि यातील सगळ्या मित्रपक्षाचे सर्व आमदार, मंत्री, माजी मंत्री जे आहेत ते भेटायला येत आहेत। अर्थातच सरकार स्थापन नक्कीच होणार आहे, मात्र कोणतीही घाई गडबड यामध्ये दिसत नाहीये। भाजप हा एखादी सर्वात मोठा पक्ष राहिला आणि त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री असेल यावर कोणतीही शक्यता जी आहे ती कुणीही केलेली नाही। मात्र ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याकडून हॉटेलची डिप्लोमसी करण्यात येते, दुसऱ्या बाजूला भाजपकडून मात्र अशी कोणतीही रणनीती अवलंबण्यात नाही। राहुल, पण 26 तारखेला खरं तर हे सरकार विसर्जित होणं अपेक्षित आहे, नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे। नेमक्या काय घडामोडी घडतात ते बघूया। तुर्तास